एक मोठी बातमी स्वारगेटहून येते। स्वारगेट बस स्थानकात बसची तोडफोड करण्यात आलेली आहे। स्वारगेट बस स्थानकात ठाकरे गटाकडनं ही तोडफोड करण्यात येते। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय। हे दृश्य आपण बघतोय स्वारगेट स्थानकातले हे दृश्य आहेत। स्वारगेट बस स्थानकात तोडफोड सुरू झालेली आहे। ठाकरे गटाकडनं हे आक्रमक पाऊल उचललं गेलंय। ही आपण आत्ताची ताजी दृश्य एनडीटीव्ही मराठीची एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण बघतोय। स्वारगेट बस स्थानकात जो प्रकार घडला त्यानंतर ठाकरे गट चांगलंच आक्रमक झालेला आपल्याला बघायला मिळतं। आपण बघतोय की ठाकरे गटाचे वसंत मोरे आता आक्रमक झालेले आहेत। आपल्याला दृश्यांमध्ये दिसू शकतंय वसंत मोरेंनी स्वारगेट बस स्थानकात तोडफोड करायला आता सुरुवात केलेली आहे। त्यांच्यासोबत त्यांचे काही कार्यकर्ते सुद्धा आपल्याला ठाकरे गटाचे बघायला मिळतात। स्वारगेट बस स्थानकातली ही ताजी दृश्य एनडीटीव्ही मराठीच्या स्क्रीनवर एनडीटीव्ही मराठीची एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण बघतोय। स्वारगेट बस स्थानकात पहाटे अतिशय संतापजनक असा प्रकार घडलेला आहे आणि त्यानंतर विविध माध्यमातून प्रतिक्रिया उमटू लागल्या, राजकीय प्रतिक्रिया उमटू लागलेल्या आहेत। काल ही घटना घडलेली आहे। आगार प्रमुखांना आज सकाळपर्यंत ही घटना मी पण ते आता तुमच्या माध्यमातून ऐकलंय। म्हणजे हा प्रत्यक्षात प्रकार इतका संतापजनक आहे म्हणून म्हणतो 100% कर्मचारी याच्यामध्ये सहभागी बस जे आता लावून ठेवलेल्या लॉजिंग केलं तिथे दाखवू शकतात। हाकेच्या अंतरावर पोलीस स्टेशन आहे, एसीपी ऑफिस आहे। चला चला एक मिनिट साइड तुम्ही एसटी बघा त्या समोर। चला 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 एक मिनिट जरा दरम्यान ही दोन दृश्य आपण बघतोय। आत्ता वसंत मोरे यांनी काही वेळापूर्वी प्रतिक्रिया देखील दिलेली आहे। अतिशय संतापजनक प्रकार असल्याचं त्यांनी म्हटलं आणि आत्ता स्वारगेट बस स्थानकात ठाकरे गटाकडनं तोडफोड सुरू झालेली आहे। मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते तिथे जमायला सुरुवात झाली आहे। आत्ता सध्या वसंत मोरे आपल्याला दृश्यांमध्ये दिसू शकतात। ते त्यांनी कार्यालयाची देखील तोडफोड केली आहे, काचा फोडलेल्या आहेत आणि ही आत्ताची दृश्य मोठ्या संख्येनं ठाकरे गटाचे कार्यकर्ते आता स्वारगेट बस स्थानकात पोहोचायला सुरुवात झालेली आहे। स्वारगेट बस स्थानकामध्ये हा जो सकाळी अतिशय संतापजनक प्रकार घडला त्याचे आता विविध प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झालेली आहे। तर राजकीय प्रतिक्रिया तर आल्याच होत्या, पण आता आपण बघतोय ठाकरे गटाकडनं तोडफोड करण्यात येते। राहुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। राहुल, राहुल माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? तर काही तांत्रिक कारणामुळे आपला राहुल यांच्याशी संपर्क होऊ शकत नाहीये। आपण त्यांच्याशी पुन्हा एकदा संपर्क साधण्याचा प्रयत्न करूच, पण तोवर आपण ही दोन दृश्य बघतोय। पहिली ताजी आत्ताची थेट लाईव्ह दृश्य एनडीटीव्ही मराठीच्या स्क्रीनवर वसंत मोरेंसोबत मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते सुद्धा त्यांचे बघायला मिळतात। ठाकरे गटाचे कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झालेले आहेत आणि बस स्थानकाची कार्यालयांची तोडफोड केली जाते। दुसरे दृश्य काही वेळापूर्वीचे आपण जे बघतोय, वसंत मोरे जेव्हा कार्यकर्त्यांसोबत इथे पोहोचले तेव्हा त्यांनी त्या कार्यालयाच्या खिडकीच्या काचा देखील फोडलेल्या आहेत। दरम्यान आपण बघतोय की स्वारगेट बस स्थानकात ठाकरे गटाकडनं आता तोडफोड सुरू झालेली आहे। खरं तर संतापजनक प्रतिक्रिया सगळीकडनं उमटत होत्या। मुलीवरती बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना ही घडलेली आहे। राज्यभरातून त्याचे पडसाद आपल्याला पडलेले पाहायला मिळतात। आत्ता देखील जिकडे बस लावलेली आहे त्याच्या समोरच सुरक्षा रक्षक केंद्र हे आहे। आत्ता आपल्यासोबत वसंत मोरे आहेत। तात्या, काय सांगाल या सगळ्या घटनेबद्दल? आपण आता पाहिलंय, मी तुम्हाला जे आता इथं ह्या एसटीचं लॉजिंग दाखवतो। ह्या एसटीचं लिटरली लॉजिंग झालंय आणि त्याच्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात कंडोमची पाकिटे पडलेली आहेत। याचा अर्थ हे सगळ्या बाजूनी कंपाऊंड आहे आणि एवढं सगळं कंपाऊंड असताना सुद्धा इथं जर अशा प्रकारे ही लोक करत असतील तर याचा अर्थ इथले सुरक्षा कर्मचारी या सगळ्या गोष्टी सगळं भेटलेले आहेत, ह्यांचं एकत्र आहे। जो आरोपीने इथं आत्ता एवढा मोठा विषय केला, तो आरोपी गेल्या 5 दिवसापासून इथं टॉयलेटच्या बाजूला त्या आरोपी ह्याच्यावरती 7 वेगवेगळे गुन्हे देखील दाखल आहेत। तो इथं झोपतोय रोज 5 दिवस झाले इथल्या टॉयलेट पाशी झोपतोय। तुम्ही इथं बघा
साडी बघा. इथं साडी, इथं बघा तिथं बेडशीट आहे. आतमध्ये जाऊन जर तुम्ही बघितलं ना, सगळी कंडोमची पाकिटं पडलेली आहेत ह्या गाडीमध्ये. ही गाडी आत्ता आम्हाला सांगितलं तर ह्या सगळ्या गाड्यांमध्ये अशा प्रकारचे अवैध प्रकार चालतात. याचा अर्थ जर इथं अवैध प्रकार चालतात आणि ते ह्या एस टी स्टँडच्या आतमध्ये चालतात, म्हणजे इथले सुरक्षा कर्मचारी या सगळ्या लोकांसंग भेटलेले आहेत. तुम्ही आता त्यामुळेच तिकडचं केंद्र म्हणूनच जर सुरक्षा कर्मचारी अशा प्रकारे चुकीचं काम करत असतील तर त्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना त्या सुरक्षा केबिनमध्ये बसायचा अधिकार नाहीये. आता नीलम गोरे देखील ह्याचं या सगळ्याची पाहणी करून गेले, पण ते त्यांनी ब्रीफिंग घेतलं आम्ही उपायुक्तांकडून. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ब्रीफिंग वगैरे करत नाही, आम्ही अशा पद्धतीने काम करतो. सुरक्षा कर्मचारी जर आता ह्याच्यामध्ये जे सुरक्षा कर्मचाऱ्यांवरती आणि आगार प्रमुखावरती कारवाई झाली नाही तर ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन आम्ही अजून करणार. आणि मी जर पुन्हा एकदा महिला सुरक्षेचा प्रश्न हा ऐरणीवरती आलेला आहे. जर कारवाई योग्यरित्या झाली नाही तर पुढील पाऊल काय असेल? पुढील पाऊल मग आम्ही इथं पुढं यांच्या एस टी आगारामध्ये एक सुद्धा माणूस बसून देणार नाही. सीसीटीव्ही सुद्धा मुव्हिंग होता, त्याच्यात काही दिसत नाहीये, फार काहीच दिसत नाहीये. जर तुम्ही महिला भगिनींना सांगता की एस टी तुम्हाला फ्री आहे, ह्याच्यासाठी फ्री आहे का? ह्याच्यासाठी फ्री आहे का महिलांना एस टी? इथं बघा ना काय होतंय. जर महिलांची कपडे, महिलांच्या साड्या याच्यामध्ये या एस टीमध्ये पडल्यात, तुम्हाला लाजा वाटायला पाहिजे. शिवशाही नाव देता आणि काम करूया, तुमच्या सोबतच ती पाहणी करूया. एक आकडे मला महाराष्ट्राला सांगायला पाहिजे, तुम्हालाही वसंतराव मी सांगतो की या ठिकाणी बघा एक सिनियर आणि ज्युनियर डेपो मॅनेजर आहे. या ठिकाणी जवळपास सुरक्षा व्यवस्थेसाठी 9 ते 6 पर्यंत एक कर्मचारी आहे आणि हे मापसो वगैरे ही ती गाडी आहे ना, ही ती गाडी आहे. बलात्कार झालेली गाडी नाही. ही या गाडीची गाडीमध्ये सगळी स्थिती आतमध्ये बघा. या गाडीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात कंडोम्स पडलेले आहेत, म्हणजे याचा अर्थ इथं रोज बलात्कार होतात. खाली बघा मोठा शब्द झाला तुमचा, रोज बोला. हो आणि हे ते बघा, एक मिनिट हा. निकेतन कर्मचाऱ्यांच्या मान्यतेने होतात. निकेतन त्यांना काय दाखवायचं हे बघूया. वसंत मोरे आपल्याला जे दाखवत आहेत ते असं आहे. वसंत मोरे हे दाखवत आहेत की या ठिकाणी कंडोम कसे पडलेले या वसंतरावजीमध्ये, आणि त्याच्यामध्ये त्यांचं असं मत आहे की ह्या ठिकाणी जी स्थिती आहे ती जर बघितली तर ह्या साड्या पडलेल्या आहेत, कंडोम पडलेले आहेत आणि ही एस टी समोरच्या बाजूला. चला तुम्हीच पडा. तर हे वसंत मोरेच आपल्याला जे दाखवत आहेत एस टी महामंडळात ज्या ठिकाणी ही गोष्ट घडली. हे घ्या वसंतराव, हे निकेतन, ह्या सगळ्या गाडी, ही गाडी जर पाहिली ते पुढे ही गाडी लॉजिंग झाले. कंडोम तर आपण NDTV मराठीची ही एक्सक्लुझिव्ह दृश्य बघतोय. आत्ताच्या क्षणाची ही ताजी दृश्य, कशा पद्धतीनं स्वारगेट बस स्थानकामध्ये अवैध प्रकार चालतात हे सगळं दाखवण्याचा प्रयत्न सध्या केला जातोय. वसंत मोरे देखील आपल्यासोबत होते, आपले प्रतिनिधी राहुल कुलकर्णी त्यांच्यासोबत आहेत. ते या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेत आहेत, सगळं तुमच्यापर्यंत पोहोचवणार. दरम्यान ही काही वेळापूर्वीची दृश्य आत्ता टेलिव्हिजन स्क्रीनवर बघतोय. सुरक्षा रक्षक जिथे स्वारगेट स्थानकाचे बसतात त्याच सुरक्षा रक्षकांचं कार्यालय देखील फोडण्यात आलंय आणि आता याहून मोठं आंदोलन उभं करू असा इशारा वसंत मोरे यांनी दिलेला आहे. पुण्यात शिवशाही बसमध्ये तरुणीवर बलात्कार झाला, त्यानंतर अनेक प्रकार आता उघडकीस येत आहेत. वसंत मोरेंनी काही प्रकार उघडकीस देखील आणलेले आहेत. NDTV मराठीच्या स्क्रीनवर आपण बघतोय. काही वेळापूर्वी त्यांनी दाखवलं की अशा काही पद्धतीच्या ज्या बसेस आहेत ज्या नेहमी आगारात उभ्या असतात तिथे कशा पद्धतीनं वेगवेगळ्या प्रकारचे अवैध धंदे चालतात हे त्यांनी दाखवून दिलं. या संदर्भातले आपण अपडेट्स घेणारच आहोत. दरम्यान आपण ही 2 दृश्य बघतोय. दुसऱ्या दृश्यामध्ये आरोपी जो अजूनही फरार आहे त्याच्या भावाला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. त्याची चौकशी सध्या सुरू आहे. आणि पहिल्या दृश्यामध्ये ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. वसंत मोरेंनी आता स्वारगेट बस स्थानकात आंदोलन सुरू केलेलं आहे. ठाकरे गटाकडनं तोडफोड करण्यात येते आहे. पुन्हा एकदा आपण जाणार आहोत आपले प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांच्याकडे. राहुल, असं आहे की वसंत मोरेंनी जो मुद्दा मांडला तो एकतर बसची अवस्था बघा. त्यांचं असं मत आहे, त्यांनी हा शब्द वापरला की इथे रोज बलात्कार होतो वगैरे. आपण तो शब्द नाही वापरत आहे, पण त्यांचं असं म्हणणं आहे की हे बघा, ह्या ज्या साड्या वगैरे पडलेल्या आहेत बस स्थानकातल्या, ह्या बस ज्या बंद पडलेल्या बसमधल्या आहेत त्या साड्या, त्यांचं असं मत आहे की इंडिकेट करतात की इथं अशा पद्धतीनं. आणि आता ही कंडोमची पाकिटं वगैरे आपण टेलिव्हिजनच्या स्क्रीनवरती थोडंसं दूर अंतरावरती दाखवूया. पण वसंत मोरे जे सांगतायत त्याच्यात अजिबात तथ्य नसेल अशी तर काही परिस्थिती इथे नाही आहे सौरभ. हे ज्या पद्धतीनं बसची आता इथे अवस्था आहे आणि वसंत मोरेंचं असं मत आहे
ऐकून घेऊ आपण. 376 ग नुसार कारवाई झाल्या पाहिजे. पण आज तुम्ही तोडफोड केलेली आहे कार्यालयाची, पोलीस सुद्धा आता या सुरक्षा कर्मचारी सुरक्षा केबिनची मी तोडफोड केली आता, कारण ज्या सुरक्षा केबिनचे लोक तिथं बसलेले असतात आणि त्या सुरक्षा केबिनच्या समोर बलात्कार होतो, मग ही लोक काय करत होती तिथं? नाही पण काय करत होती मग? आता आकडेवारी जर आपण बघितली तर साधारणपणे 12 ठिकाणी इथं वर्दळ या स्वारगेट स्थानकामध्ये असते पहाटेच्या वेळेस, तरी सुद्धा ही घटना घडलेली आहे. ही म्हणूनच की आम्ही महत्वाचा विषय मी पहिल्यापासून सांगतोय की या सगळ्या विषयामध्ये जबाबदार कोण असेल तर सुरक्षा. एक बलात्कार तिथं झाला त्यांच्या समोर, पण इथं रोज होतोय ना, इथं रोज होतोय. या एसटी मध्ये रोज कुणाला कुणाला तरी आणलं जातंय. याचा अर्थ ते येताना 2च गेट आहे तिथं. ही परिस्थिती आणि बाहेर दुसरं एक आंदोलन सुरू आहे. वसंत मोरेंच्या आरोपामध्ये त्याची चौकशी होईल वगैरे. आता हे आणखीन एक इथे आंदोलन सुरू आहे आणि त्या आंदोलनामध्ये या एस टी महामंडळातल्या आत्ताच्या स्थितीनंतर ज्या पद्धतीची परिस्थिती तयार झाली त्याबद्दल लोक वेगळ्या पद्धतीचा रोष व्यक्त करतायत. आणि ही खरोखरच आजची जी घटना आहे ना, एक तर लालपरी ही सगळ्यांच्या आयुष्यातला महत्त्वाचा भाग आहे आणि हे एस टी महामंडळातल्या बसमधले दृश्य आहेत. ही साडी वगैरे ज्याबद्दल वसंत मोरेंचा आता आक्षेप आहे, ते असं म्हणतात की हे अशा पद्धतीची जर साडी असेल तर ही काय इंडिकेट करते. हे अशा पद्धतीचे पॉकेट्स कंडोमची वगैरे असतील तर त्यांचं असं मत आहे की हे अशा पद्धतीनं रोजच इथं होत होतं. कदाचित ज्या गुन्हेगारानं हे कृत्य केलेलं आहे त्या गुन्हेगाराचं हे ते धाडस होतं असं त्यांना सुचवायचं आहे. आणि हे दिसतंय मला, पण हे बघा, हे एक साडी पडलेली दिसतेय या ठिकाणी. बरं वसंतराव, असं आहे की हे कोणी साफ करण्याचा वगैरे तर काही प्रश्नच नाहीच ना. इथं रोज उलट हे विषय चालू आहेत. मग ह्याचा अर्थ की सुरक्षा कर्मचारी मॅनेज असल्याशिवाय इथं आरोपी येतात का? पुढे तर खूप आहे. त्याशिवाय निसर्ग होतो का इथं? पण आता असं आहे की या सगळ्या परिस्थितीमध्ये ह्या वसंतराव हे कंडोम वगैरे दाखवणं शक्य नाहीये समोर. तुम्हाला दाखवणं शक्य नसेल ना तरी सुद्धा आपण परिस्थिती पाहिली पाहिजे. ही वास्तव आहे. सुरक्षा कर्मचाऱ्यांशिवाय ह्या गोष्टी होऊच शकत नाहीत. या ठिकाणी कपडे पाहायला पडलेले सागर वरच्या बाजूला तुम्ही पाहू शकता. इथं म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी, चादरी, बेडशीट, साड्या ह्या रोजच्या रोज इथं वापरल्या जातात. हे कंडोमची पाकिटे इथं रोजच्या रोज 100च्या पेक्षा जास्त कंडोम्स इकडे पडलेले आहेत. तुम्ही एक शब्द वापरला, रोज बलात्कार होतो. 100% आणि तो सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये होतोय. याचा अर्थ या सुरक्षा कर्मचाऱ्यांना इथं यांच्यावरती पहिल्या कारवाई झाल्या पाहिजेत. कारण एवढ्या आतमध्ये बस आहे, एवढ्या आतमध्ये बसमध्ये हे कंडोमची पाकिटे जर इथं पडत असतील, याचा अर्थ असा होतो की इथं सुरक्षा कर्मचाऱ्यांना मॅनेज करून इथं बाकीची गोष्टी होतात, इथं बाकीचे विषय होतात. ठीक आहे, मला असं वाटतं वसंतराव तुम्ही बोला, आपण आणखी पुढची जी परिस्थिती आहे ती दाखवूया. ज्या पद्धतीनं आज ह्या स्वारगेट, तुम्ही तात्यांबरोबर आलात, तुमचं वय बघता ही अशी परिस्थिती भयानक परिस्थिती आहे आणि हे आंदोलन पुढे सुरू आहे. सौरभ, हे किती वेळेला दाखवून झालं महाराष्ट्राला की एस टी महामंडळातल्या ह्या दुरावस्थेची स्थिती ही अनेक वेळेला दाखवून झाली. आज जेव्हा एक बलात्कार होतो 26 वर्षाच्या तरुणीवरती, ही तरुणी असं कळतं 5:30 वाजता तिच्या गावाकडे निघालेली होती आणि हा जो गुन्हेगार आहे, खरं तर दत्ता मारणीची केस आता ताजीच आहे. हे बघा ही साडी पडलेली दाखवली दिसतेच आहे. तर एक गोष्ट अशी आहे की गेल्या 2-3 दिवसातले बघा गुन्हेगार मारण्याची केस आता ताजी आहे. म्हणजे पुण्यातले हे जे गुन्हेगार बेडरूम आहे, हा बेडरूम आहे, हा बिन पैशाने बांधलेला, एसटीने बांधलेला बेडरूम आहे. लॉज आहे, हा लॉज एसटीने तयार केलेला, एसटीने फुकट दिलेला लॉज आहे. एसटीने तयार केला फुकटचा लॉज आहे असं त्यांचं मत आहे. आणि हे खरोखरच भीषण आहे. थोडं पुढे सरका, की ज्या पद्धतीनं साड्या आणि ह्या सगळ्या इथे पडल्यात, हे बघा ही साड्याची दृश्य, भयंकर दृश्य आहेत. हे कंडोमची पॉकेट आहेत, दारूच्या बॉटल पडलेल्या आहेत. हे बघा याला बरं, हे आणखीन एक आहे सौरभ, हे स्वारगेट हे वर्ग 1चं बसस्थानक आहे. वर्ग 1च्या बसस्थानकामध्ये काय काय कर्मचाऱ्यांची व्यवस्था असते हे आपण बघूया. हे बघा इथे कंडोमची पॉकेट आहे, या ठिकाणी कंडोमची पॉकेट आपल्याला तुम्हाला दिसतील. आणि वर्ग 1च्या मित्रांनो थोडा वर्ग 1च्या ह्या बसस्थानकामध्ये किती सुरक्षा व्यवस्था असते याबद्दलची आकडेवारी मी थोडीशी घेतली सौरभ, आणि मला वर्ग 1च्या ह्या बसस्थानकासाठी काय काय असतं बघा. आता मी यादीच वाचून दाखवतो.
स्वारगेट सुरक्षा व्यवस्था काय करत होती? हा वर्ग 1चा डेपो आहे, तिथं सुरक्षा कर्मचारी गेटवरती आगारामध्ये बस स्थानकात बस जिथे उभी असते तिथे असते. सुरक्षा रक्षकाच्या ड्युटीच्या वेळा आहेत 8 ते 4, 4 ते रात्री 12 ते सकाळी 8 आणि हे चोहू बाजून असतात आणि हे शिट्टी देऊन एकमेकांना इशारा देतात. वर्ग 1चं हे बस स्थानक असल्यामुळं रात्रीच्या वेळी एक वाहतूक नियंत्रक असतो, त्याचं काम आहे की प्रवाशांना अडचण असेल तर ते पाहणं. एक सुपरवायझर दर्जाचा अधिकारी रात्री 9 ते सकाळी 6 पर्यंत असतो. 5ला दुसरे सुपरवायझर अधिकारी येतात. आता प्रश्न आता आहे की हे लोक काय करत होते? स्वारगेटला 2 डेपो मॅनेजर आहेत, एक सिनियर आहे एक ज्युनियर आहे. हे लोक काय करत होते? याशिवाय वरिष्ठ सुरक्षा अधिकारी यांची नेमणूक आहे. आणि ज्या ठिकाणी हा बलात्कार झाला ना त्या ठिकाणी हाकेच्या अंतरावरती 12 वरिष्ठ अधिकाऱ्यांची निवासस्थान आहेत आणि ती अशी निवासस्थान आहेत की त्या अधिकाऱ्यांच्या घरामध्ये जर कोणी राहत असेल तर अगदी छोटासा जरी आवाज गेला तर त्या अधिकाऱ्यांच्या घरापर्यंत पोहोचतो. तुम्ही एसटीचे कर्मचारी आहेत का? तुम्ही सामाजिक कार्यकर्ते आम्ही. सामाजिक कार्यकर्ते. आमचं म्हणणं कसं आहे साहेब, एक मिनिट ऐका. सगळ्यांना मुली बाळीत देवेंद्र फडणवीस साहेबांनाही मुलगी आहे. उद्या तर त्यांच्या मुलीवरती असा अत्याचार झाला आहे. कशाचाही तुलना कशाची बघा. गृहमंत्री कोण आहे? गृहमंत्री. ठीक आहे ना, गृहमंत्र्याच्या मग एक मिनिट ऐका. आताची पालकमंत्री आता अजितदादा पवार आहे. ऐका दुसरी गोष्ट की वारंवार बदलापूरचं झालं. बदलापूरचा कसा एन्काउंटर केला त्याचा, तसं याचा बी आहे ना एन्काउंटर लगेच 2 दिवसामध्ये व्हायला पाहिजे ना. त्याला आहे ना चौकामध्ये आमच्या पब्लिकच्या ताब्यात द्यावं त्यांनी. ठीक आहे. तर आपण जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेबद्दल बोलतोय आणि त्या व्यवस्थेमध्ये ही दृश्य मला दिसत आहेत. मला ती बस पण दाखवायची आहे जर शक्य असेल. साहेब ती बस कुणीकडे? बस त्या बाजूला आहे, मेन भागामध्ये ती बस आहे. आणि आपण महिला कर्मचाऱ्यांशी बोलूया, बाकीच्या लोकांशीही बोलूया. हे आंदोलन आज सुरू झालंय, त्या आंदोलकांनी ही बस दाखवली आणि वसंत मोरेंचं असं मत आहे की या आंदोलनाच्या दरम्यान त्यांनी काही साड्या वगैरे दाखवल्या आणि त्या साड्या दाखवत असताना ते म्हणाले की ह्या पद्धतीनं इथे रोजच बलात्कार वगैरे होतात. तर ते सांगण्यामागचं त्यांचं मुख्य कारण असं आहे की ती जी गाडी आहे ती गाडीची दृश्य जरा सर्व बघा बरं आता कशी दिसत आहेत. हे वर्ग 1चं बस स्थानक आहे आणि पुन्हा एकदा मी यादी जर वाचून दाखवली की जिथे 12 तास एक शिफ्ट असते, असे 24 तास 24/7 कर्मचारी असतात. एक वरिष्ठ, एक कनिष्ठ, एक ज्युनियर, सुरक्षा अधिकारी वगैरे अशी सगळी मंडळी इथे असते. आणि हेच ते स्वारगेटचं बस स्थानक आहे की ज्याचं आपण सविस्तरपणे वार्तांकन केलं होतं, की ज्या वार्तांकनातून आपण दाखवून दिलं होतं की ह्या वर्ग 1च्या बस स्थानकामध्ये सुद्धा वर्ग 1 सारखी काही परिस्थिती नाही आहे. आणि आता प्रश्न असा आहे की हे वर्ग 1च्या बस स्थानकातली स्थिती असेल तर बाकीच्या ठिकाणची काय असेल? ते आंदोलन सुरूच आहे. त्या बसला की जे दूर अंतरावरती उभी आहे त्या बसला घेऊन आज वेगवेगळे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आणि सर्व एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे जो उपस्थित करायला हवा, तो प्रश्न असा आहे की ह्या निमित्ताने ह्या बस स्थानकामध्ये काय काय घडत होतं, ती मुलगी जेव्हा आली तेव्हा काय घडलं होतं. सकाळी 5:30ची ही घटना आहे. ती साधारणपणे जेव्हा बसस्थानकामध्ये आली तेव्हा तिला तिच्या गावी जिथं जायचं होतं ती बहुतेक सांगोल्याला जाणार होती. ही मुलगी 26 वर्षाची. ती सुरुवातीला तिला संशय आला होता की हा जो आहे आरोपी आपल्याला फसवतोय. पण तिला नंतर त्यांनी सांगितलं, हे पहिल्यांदा आपण सांगतोय की मी बस कंडक्टर आहे आणि त्याच्या शब्दाला ती भुलली आणि तिकडे ती गेली. आणि त्याच्यानंतर मग ती घटना दुर्दैवी घडली. अर्धा प्रवास करून गेल्यानंतर तिनं आपल्या मित्राला कळवलं आणि मग त्याच्या सांगण्याप्रमाणे हा गुन्हा दाखल झाला. आणि हा गुन्हा दाखल झाल्यानंतर आता जी लालपरी ही लालपरी आहे की जी महाराष्ट्राची रक्तवाहिनी आहे प्रवासाच्या दृष्टीनं. आपण तर ताई लहानपणापासून ह्याच गाडीत प्रवास करतो की आता हे घडलं ते वाईटच. एसटी महामंडळाच्या बसमध्ये असं कधी काही होईल असं वाटलं होतं आहे ना? तर अशा साहजिक प्रतिक्रिया येतील ना की या एसटी महामंडळाच्या अशा बसमध्ये, कारण ते आंदोलन सुरूच आहे. त्या बाजूला वेगवेगळे प्रश्न विचारले जात आहेत. महाराज गाव, तर हे प्रश्न जे आहेत ते प्रश्न खरोखरच महत्त्वाचे प्रश्न आहेत एस टी महामंडळाच्या वर्ग 1च्या. कारण इथं बघा साधारणपणे अलीकडे लाडक्या बहिणीच्या निमित्ताने आणि महिलांना बस प्रवासामध्ये वेगळ्या पद्धतीच्या सवलती दिल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये महिला वर्गाचा प्रवासाचा एक माध्यम म्हणून ह्या बसकडे आता पाहिलं जातं आहे. ह्या आंदोलनाच्या पुढे जाऊन काही मूलभूत प्रश्न विचारायला हवेत आणि ते प्रश्न असे आहेत की हे खरंच आहे की प्रत्येक ठिकाणी तुम्हाला सुरक्षा व्यवस्था म्हणून पोलिसांना तैनात करता नाही येणार आहे, पण ज्यांची जी जबाबदारी आहे, जे सुरक्षा व्यवस्थेला इथे होते ते काय करत होते, एवढे वरिष्ठ अधिकारी आहेत. हे बघा, हे महत्त्वाचं वर्ग 1चं असलेलं बसस्थानक आहे. इथे वेगळे 3-4 टप्पे केले गेलेले आहेत. एका टप्प्यामध्ये वेगवेगळ्या भागासाठी जाणाऱ्या वेगवेगळ्या गाड्या आहेत आणि त्या ठिकाणी
हे वर्ग 1च्या बसस्थानकाच्या निमित्त मी वर्ग एक यासाठी म्हणतोय की महाराष्ट्रामध्ये अत्यंत प्रवाशांची वर्दळ असलेल्या आणि जिथे मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक व्यवस्था उभा केलेली आहे अशा बसस्थानकांना वर्ग 1 म्हणतात. आजीमाय गाव काय नाही गाव 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 कोणचं? तुमचं गाव? माझं गाव नगरला आहे. नगरला आहे. आणि आजची घटना घडली ती माहिती आहे का ते नाही माहिती, आम्ही आता तुम्हाला माहिती? ओके. तर हे या ठिकाणी जे आत्ता प्रश्न विचारले जात आहेत ती एवढ्या मोठ्या आणि महत्त्वाच्या बसस्थानकामध्ये अशी घटना घडल्यानंतर सुद्धा कुणीही सुरक्षा व्यवस्थेला तिथं कसं नव्हतं. ह्या तरुण मुलीला जेव्हा 5:30-6च्या वेळेला दुर्दैवी ही घटना घडली त्याच्यानंतर तिच्या मदतीला कोणीच कसं आलं नाही वगैरे. आणि आता वसंत मोरे यांनी जी दृश्य दाखवली ती तर ह्या म्हणजे आता मी जिथे उभा आहे उजव्या बाजूला सौरभ मुख्य बसस्थानक आहे जिथून प्रवासी जातात आणि डाव्या बाजूला हाकेच्या अंतरावरतीच ती बस आहे की जी आता वसंत मोरेने दाखवली की ज्या बसमध्ये कंडोमची पाकिटं, वेगवेगळ्या पद्धतीच्या साड्या आणि दारूच्या बाटल्या वगैरे. खरं तर त्या टेलिव्हिजनच्या स्क्रीनवरती कितपत दाखवाव्यात वगैरे असा प्रश्न आहे. आता बरेच पोलीस अधिकारी हळूहळू इथे यायला लागलेत. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भामध्ये CPंना फोन केला असं म्हणतात आणि आता DCP वगैरे त्या पण आलेल्या आहेत आणि त्या वेगळ्या पद्धती. मॅडम एक छोटासा प्रश्न लाईव्ह आहे. तुम्ही बोललात आता वसंत मोरेंनी जी गाडी दाखवली आहे त्याच्यामध्ये असंख्य साड्या, दारूच्या बाटल्या आणि कंडोम जे की टेलिव्हिजनच्या स्क्रीनवर दाखवता येत नाही. आणि मी आता आकडेवारी बघितली. माझं असं मत आहे की प्रत्येक ठिकाणी काही पोलीस तैनात करता येणं शक्य नाही आहे. इथे सुरक्षा व्यवस्थेला 24/7 वरिष्ठ कनिष्ठ दर्जाचे अधिकारी आहेत. खरं तर त्यांना का आरोपी करू नये ह्या प्रकरणामध्ये? नाही, आता बघूया त्याच्यामध्ये काय कुणाचा दोष आहे काय आहे ते. त्याच्यानंतर आम्ही तपासामध्ये ज्या गोष्टी निष्पन्न होतील त्यानुसार कारवाई करू. जी गोष्ट आरोपीपर्यंत पोहोचू नये अशी पण आता माध्यमाला सांगता येईल अशी कुठली गोष्ट आहे तपासाची आतापर्यंत? त्याच्या भावाला ताब्यात त्याच्या भावाला चौकशीसाठी आम्ही ताब्यात घेतलेला आहे आणि बाकी सगळ्या प्रकारचे वापर करून आमचं इन्व्हेस्टिगेशन चालू आहे. 8 टीम तुम्ही तैनात केल्या, त्याचे डिटेल्स तुम्हाला शेअर करायचे? 8 टीम केलेले आहेत. त्याचे डिटेल्स देऊ शकत नाही. तपास कशा प्रकारे होतोय आता आम्ही नाही डिक्लेअर करू पण शकत. काही सीसीटीव्ही फुटेज मध्ये कारण त्याचा चेहरा तर माध्यमातून आता सगळ्यात ऍक्च्युली कसं झालेलं आहे की त्यांना त्यावेळेला मास्क वापरलेला होता त्यामुळे चेहरा ओळखणंही आम्हाला मुश्किल होतं. परंतु आमची काही इन्फॉर्मेशन वगैरे ह्याच्यावरून कारण तो चेहरा फक्त त्यांना बसमध्ये गेल्यावर ते मास्क काढलेलं होतं. ओव्हरऑल CCTV फुटेजमध्ये तो मास्कवरतीच दिसत आहे. तर तरी पण त्याला आम्ही निष्पन्न केलेला आहे आणि तो आरोपी आहे हे कन्फर्म झालेलं आहे. हॅबिच्युअल ऑफेंडर आहे. हा, ह्या बाबतीत नाहीये पण चेन स्नॅचिंग वगैरे असे प्रॉपर्टी ऑफेन्सेस मधला हॅबिच्युअल आहे आणि त्याच्या कन्फर्मेशनच्या दृष्टीनं काही पुरावे आम्हाला मिळालेले आहेत ते आम्ही डिक्लेअर नाही करू शकत. आणि ही मुलगी जी आहे ते बिचारीची मानसिक स्थिती बरी आहे? हा, व्यवस्थित आहे. मी काल तिच्याशी बोललेले आहे. तिच्या घरचेही तिच्या बरोबर आहेत. फिजिकली पण बाकी काही असॉल्ट नाही झालेलं तिला आणि मेंटली पण तशी ती शांत आहे. पण हा सामूहिक आहे की फक्त एका माणसाने नाही, केलेलं? एका माणसाचाच आहे कारण ती एकाबरोबर बोलताना एकाबरोबर जाताना आणि तिने स्वतः सांगितल्यानुसार त्या एकाच माणसाने तिच्या बाबतीत. मला अशी माहिती कळाली की मी कंडक्टर आहे असं त्यानं सांगितलं, हे बरोबर आहे? हा, तिथं म्हणणं आहे की त्यानं असं सांगितलं की मी 10 वर्ष झालं इथं काम करत आहोत म्हणून असं त्यांना सांगितलेलं आहे. एक प्रश्न जो पुणे पोलिसांना विचारला पाहिजे, गजा मारणे असेल किंवा हे जे वेगळे गुन्हेगार आहेत ज्यांना तुम्ही अटक करता पुन्हा बाहेर येतात ते गुन्हेगारी कृत्य करतात, हाही हॅबिच्युअल ऑफेंडर आहे. याचा काही पर्याय ह्याला उत्तर? ॲक्च्युली याच्यामध्ये आमच्या लेवलला जेवढा प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन करता येतात तेवढं आम्ही करून परत त्यांना जेलमध्ये पाठवण्याचा प्रयत्न करत असतो. सगळ्या स्तरावरती आमचे हे केले जातात. आता हा हॅबिच्युअल ऑफेंडर आहे. याच्यावर मॅक्झिमम गुन्हे हे शिक्रापूर शिरूरचे आहेत. स्वारगेट पोलीस स्टेशनचा एकच आहे त्या दृष्टीनं त्याच्यावर प्रिव्हेंटिव्ह झालेली आहे परंतु मॅक्झिमम तिकडचे गुन्हे आहेत. मग त्या दृष्टीनं तिथंही घेतली गेलेली असेल पण प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन घेतली तरी आणि गुन्ह्यातून जामिनावरती येणं हे पोलिसांच्या हातातली गोष्ट नाही आहे. जामिनावरती आला तरी त्याच्याकडून गुन्हा झाला की इमिजिएट आम्ही त्याच्यावर कारवाई करतो. माननीय पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार याच्यामध्ये मोका MPDA सारख्या पण मोठ्या मोठ्या कारवाया पुणे पोलीस सतत करत असतं की ज्यामुळं हे आरोपी जे आहेत हे जेलमध्ये राहतील, समाजात जास्त फिरणार नाहीत आणि यांना जेवढं कंट्रोलमध्ये ठेवता येईल आम्हाला कारवाई करून तेवढं करायचा आमचा पूर्णपणे प्रयत्न असतो. गृहमंत्र्यांनी CPंना फोन केला असं म्हणतात, तो निरोप तुमच्यापर्यंत आलाय? CP सरांचा ऑलरेडी CP सरांनी आम्हाला कालपासूनच या कामामध्ये स्वतः लक्ष घालत आहेत. ते प्रत्येक म्हणजे पॉईंट टू पॉईंट ते स्वतः ह्याच्यामध्ये हे घेत आहेत. त्यामुळे तपास ऑलरेडी आमचा तेवढा कसोशीनं चालू आहे. पण अजून आरोपी अटकेत नाही? या मिळेल, तो लवकरच मिळून जाईल. वर्ग 1चं हे बसस्थानक आहे. वर्ग 1च्या बसस्थानकासाठी आवश्यक एवढी सुरक्षा व्यवस्था होती असं वाटतं? त्याचा आता आढावा घ्यावा लागेल आम्हाला. थँक्यू मॅडम, थँक्यू सो मच सर. हे आंदोलन बहुतेक तिकडे त्या दिशेनं आता त्या निघालेलं आहे. सौरभ, काही महत्त्वाच्या प्रश्नाची त्यांनी उत्तर दिली आणि जे आत्ता NDTVने सांगितलं होतं त्याप्रमाणे पहिल्यांदा तो खुलासा झाला की मी बस कंडक्टर आहे
मी 10 वर्ष या भागामध्ये होतो वगैरे अशा पद्धतीनं त्यांनी सांगितल्यामुळंच ही 26 वर्षाची जी तरुणी आहे ती तरुणी या आरोपीच्या ह्या म्हणण्याला बोलली आणि आता पोलिसांचा फौजफाटा बऱ्यापैकी इथे वाढताना दिसतोय. जसं कालपासूनच ही घटना घडल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त वाढवलेला आहे. आणि मी जो प्रश्न विचारला सौरभ, त्याचं उत्तर मात्र पुणे पोलिसांनी जरूर द्यायला हवं की असे हे गुन्हेगार एवढे का निर्डावलेले आहेत पुण्यातले. ह्या गजामारणीची आत्ताचीच केस ताजी आहे आणि हा आता हॅबिच्युअल ऑफेंडर आहे, सतत गुन्हे करतो. तर हा गुन्हेगार एवढा कसा निर्डावलेला आहे की तो गुन्हे करतो, बाहेर येतो, पुन्हा अशा पद्धतीचं घृणास्पद कृत्य करतो आणि पुन्हा त्या गुन्ह्यानंतर पोलीस यंत्रणा सगळी शोध मोहिमेमध्ये लागते. आणि पुन्हा तोच प्रश्न आहे, वर्ग 1च्या बसस्थानकामधली ही परिस्थिती आहे. जर शेजारच्या आंध्र प्रदेश, तेलंगणा, गुजरात अशा राज्यामध्ये आपण गेलो तर काय देखण्या पद्धतीची आणि सुरक्षा व्यवस्था अत्यंत चांगली असलेली बसस्थानकं आपल्याला बघायला मिळतात. पण या ठिकाणची परिस्थिती जर आपण बघितली तर हे लाल परी जी महाराष्ट्राच्या वाहतूक व्यवस्थेचा सगळ्यात मोठा कणा आहे, त्या वाहतूक व्यवस्थेच्या कणा असलेल्या लाल परीतली ही परिस्थिती जर आपण बघितली तर आपल्या असं लक्षात येतं की या ठिकाणी ज्या पद्धतीची सुरक्षा व्यवस्था असायला हवी त्या पद्धतीची सुरक्षा व्यवस्था नाही आहे. अनेक महिला खास करून प्रवास करताना आपल्याला दिसतात आणि त्या महिलांनासुद्धा जेवढी सुरक्षा व्यवस्था वाटायला हवी तेवढी सुरक्षा व्यवस्था इथे नाही आहे. ताई, तुमचं नाव काय? हां, अनिता ताई, एक दुर्दैवी घटना आज घडली इथे. 26 वर्षाच्या मुलीवरती बसस्थानकाच्या आवारात बसमध्ये बलात्कार केला. तर हे महाराष्ट्रात वारंवार घडते. महिला सुरक्षित नाहीत असंही म्हणतात. हो, महिला सुरक्षित नाहीच आहे. पण आपल्या आजूबाजूचीच माणसं, आता हा तर गुन्हेगार आहे, हा तर कायम असे गुन्हेगाराच्या बाहेरून आणि अशा गुन्हेगारांना तुम्ही फाशी द्या ना. फाशी. फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, पुन्हा तू करणारच नाही ना. महिलांनी जगायचं कसं मग? तुम्ही सांगा. प्रत्येक स्त्रीला अधिकार दिलेला आहे, पण बलात्कार करण्याचा अधिकार दिलेला नाही आहे ना. आई बहीण हे सगळे मातृत्वातून आलेले आहे ना आपले. त्याच्यामुळे असंही करणं हे गुन्हाच ठरलेला आहे, मी तर म्हणते. ताई, अनिता ताई, हो ताई, तर ही साधारण प्राथमिक जी महिलाची कुठलीही जी प्रतिक्रिया असते ती हीच प्रतिक्रिया आहे. आता प्रश्न असा आहे की एवढ्या सगळ्या गोष्टी महाराष्ट्रात वारंवार घडत आहेत, वारंवार अशा पद्धतीचे गुन्हे होत आहेत, पण ह्या गुन्हेगारांना वचक बसवण्यामध्ये मात्र आपली यंत्रणा कुठे कमी पडते आहे. सौरभ, निश्चितच आपण बघतोय की यंत्रणा तर एकूण कमी पडतेच आणि वारंवार आपण जो उल्लेख केलात वर्ग 1चं हे बस स्थानक आहे. खरं तर सुरक्षा व्यवस्था प्रचंड कमी पडलेलीच आहे. अशा पद्धतीचे प्रकार वारंवार घडत आहेत. काही सुरक्षा कर्मचाऱ्यांशी आपण बोलू शकतो का तिथे असल्यास, जर तुम्हाला शक्य असेल तर? मी प्रयत्न करतो पण पुन्हा एकदा महाराष्ट्राला आपण आकडेवारी सांगूया, कारण ती फार महत्त्वाची आहे. ती अजून कुणी आपल्याला अशी इतक्या व्यवस्थित सांगितलेली नाही आहे. कारण मी जेव्हा इथे आलो तेव्हा आधी मी माहिती ही घेतली की इथे किती सुरक्षा कर्मचारी होते, कारण प्रत्येक ठिकाणी पोलीस असू शकणार नाहीत हे आधी लक्षात घ्यायला हवं. सौरभ, पुन्हा एकदा मी सांगतो की स्वारगेट सुरक्षा व्यवस्था ही वर्ग 1चा डेपो असल्यामुळं अत्यंत चांगली आहे. तिथं सुरक्षा कर्मचारी गेटवरती एक, आगारामध्ये एक, बसस्थानकामध्ये एक आणि बस जिथे उभ्या असतात म्हणजे इथे असतात. ते सुरक्षा रक्षकाच्या ड्युटीच्या वेळा पण ठरलेल्या आहेत. सकाळी 8 ते 4, रात्री 4 ते 12, पुन्हा रात्री 12 ते सकाळी 8 असे आहेत. आणि चोहू बाजूनं म्हणजे आता हे जे प्रांगण आहे याच्या चोहू बाजूनं ह्या सुरक्षा रक्षकांनी कार्यरत असणं अपेक्षित आहे. आणि यांनी एकमेकांना शिट्टी बजावून की आम्ही इथे हजर आहोत, आम्हाला या ठिकाणी ड्युटी दिलेली आहे असं सांगणं अपेक्षित आहे. आता रात्रीच्या वेळेला वाहतूक नियंत्रक किती असतात बघा. आता हे जे वाहतूक नियंत्रकाचा कक्ष आहे तर वाहतूक नियंत्रक इथे रात्रीच्या वेळेला पण तैनात असतात. एक सुपरवायझर असतो वाहतूक नियंत्रकाशिवाय. तर ह्या वाहतूक नियंत्रकाचं काम आहे की या वाहतूक नियंत्रकांनी ती जी मुलगी समजा ती इथे बसली असेल तर त्या मुलीला काही अडचण आहे का हे समजून सांगायचे, कारण हे वर्ग 1चा डेपो आहे म्हणून. त्यानंतर मग दुसरे सुपरवायझर, का हे रात्रीचे सुपरवायझर आणि एक वाहतूक नियंत्रक, मग दुसरे सुपरवायझर पहाटे 5ला पुन्हा येतात. स्वारगेटला ना 2 डेपो मॅनेजर आहेत. एक सिनियर डेपो मॅनेजर आहे आणि एक ज्युनियर डेपो मॅनेजर आहे. आणि याशिवाय इथे जी मेस्कोची म्हणजे माजी सैनिकांची जी सुरक्षा व्यवस्था दिलेली आहे ती 24/7 कार्यरत असते. तरीसुद्धा हा प्रकार घडल्यामुळं त्याचं गांभीर्य वाढलेलं आहे की महाराष्ट्रातल्या एवढ्या मोठ्या सर्वाधिक जिथे ट्रॅफिक होतं आणि सर्वाधिक संख्येनं जिथे प्रवासी प्रवास करतात तर त्या बसस्थानकावरती झालेली ही घटना असल्यामुळं मी प्रयत्न करतो की या संदर्भामध्ये कोणी आपल्याशी बोलला तर, जसं DCPनी सांगितलं की त्यांनी आता या संदर्भामध्ये 8 पथकं नेमलेली आहेत. 8 पथकं नेमून आता तपास सुरू आहे. आणि हे आंदोलन खरं म्हणजे आता ह्या आंदोलनावरती पण प्रश्नचिन्ह आहे
की घटना घडल्यानंतर प्रतिक्रियावादी असणं साहजिक आहे, विरोधी पक्षाचं ते कामच आहे. आणि त्यातनंच आता या आंदोलनाला पुन्हा एकदा वेगळ्या पद्धतीचे प्रश्न विचारले जात आहेत. आंदोलनं सुरू आहेत, माध्यमं त्याला कव्हर करतायत आणि त्याबरोबरच त्यांना आता पुढे या आंदोलकांना ताब्यामध्ये घेऊन त्यांचं आंदोलन थोडंसं थांबवून आता पोलीस पुढं निघालेले आहेत. आणि प्रश्न जे विचारले जात आहेत ते हेच आहे की या निमित्ताने ज्या पद्धतीचं हे आंदोलन आहे त्या पद्धतीनं मग ही घोषणाबाजी वगैरे सगळं सुरू आहे. आणि आंदोलकांना त्यांनी तो फलक पण आणला आहे. स्वारगेट बस स्थानकात एका बसमध्ये सकाळी 5:30 वाजता एका तरुणी निश्चितच आपण बघतोय की आता आंदोलनानं एक मोठं रूप धारण केलंय. आंदोलकांशी बोलूया आपण. तर हे आहे सौरभ की हे आंदोलन आता पोलीस त्यांना ताब्यात घेऊन चाललेले आहेत. पोलिसांच्या गाड्या तिथं आलेल्या आहेत आणि त्या गाड्यामध्ये ह्या आंदोलकांना घेऊन जाऊन मग परिवहन मंत्र्याच्या नावाने गृहमंत्र्याच्या नावाने वेगळ्या पद्धतीची घोषणाबाजी सुरू आहे. आणि त्यांना ताब्यात घेऊन या बसमध्ये त्यांना घेऊन जात आहेत ह्या आंदोलक. निश्चितच राहुल, आता यावर आपलं लक्ष असणारच आहे. आपण बघतोय की आता या सगळ्यावर